प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 7 जूनच्या भागामध्ये सावनी आता इन्स्पेक्टरांकडे भेटायला आलेली असते आणि ती सांगते मिहिर निर्दोष आहे, मिहिरने खरंच काही नाही केलेलं आहे आणि सोबत तिने स्वातीला पण आणलेलं असतं। त्याच पाठोपाठ इकडे आता लगेचच मुक्ता, सागर आणि त्यांचा वकील हे पण पोलीस स्टेशनला येतात। मुक्ता स्वातीकडे पाहते, स्वातीताई तुम्ही ठीक आहात ना? यावरती स्वाती मानेने होकार देते। फायनली कार्तिकच्या तावडीतून स्वतः सावनीने स्वातीला सोडवून आणलेलं असतं मिहिरला सोडवण्यासाठी। त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही कोण आहात? यावरती सावनी सांगते मी सावनी बोहीर, मी न मिहिरची बहीण आहे, मिहिर निर्दोष आहे। यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काय पुरावा काय याचा तुमच्याकडे? यावरती मग मात्र खोटीच कहाणी रचत सावनी सांगते खरं तर ती जी बॅग आहे ना त्याच्यामध्ये सोने, पैसे आणि दागिने आहेत ना हे मी मिहिरच्या लग्नासाठी तयार केलेले, म्हणजे मिहिरला डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं आणि त्यासाठी मी ही सगळी तयारी केली होती आणि तेच दागिने तुम्हाला सापडले, ते कोणतेही टॅक्स लपवून ठेवलेले नाहीयेत। यावरती मग मात्र पोलीस म्हणतात ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना की हे सगळे तुम्ही जमवलेले होते, मग या सगळ्याची रिसिट वगैरे मला लागेल, ती रिसिट तुम्ही मला दाखवा, मग मी बघतो काय करायचं ते। यावरती सावनी म्हणते अहो सगळ्याचीच रिसिट माझ्याकडे नाहीये, पण मी तुम्हाला सांगते ना ते दागिने मी मिहिरच्या लग्नासाठी गोळा केलेले, पण आमचेच एक नातेवाईक आहेत कार्तिक म्हणून, त्यांनी ते दागिने माझ्याकडून चोरले, माझ्याकडून दागिने चोरून ते निघून गेले। यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही जी कहाणी सांगताय ना या कहाणीला काहीतरी प्रूफ सुद्धा हवे ना, काही प्रूफ नसल्याशिवाय तुमच्या या गोष्टीवरती आम्ही कसा विश्वास ठेवणार? यावरती लगेच सावनी म्हणते माझ्याकडे प्रूफ सुद्धा आहे। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काय प्रूफ काय आहे? मग मात्र स्वाती आता सगळी कहाणी सांगायला लागते। स्वाती सांगते मला ते दागिन्यांची बॅग कार्तिकनेच दिली होती, कार्तिकने ती बॅग माझ्याकडे आणली आणि बॅग माझ्याकडे आणून मला ती कोळी परिवाराच्या स्टोर रूम मध्ये ठेवायला सांगितली। कार्तिक माझा नवरा असल्या कारणाने मी त्याच्यावरती विश्वास ठेवला, त्याच्यामध्ये काय आहे हे मला काहीच माहित नव्हतं, तरी सुद्धा ती बॅग घेतली आणि मी स्टोर रूम मध्ये ठेवली असं म्हणत स्वाती आता सगळी कहाणी सांगायला लागते। त्याचवरती मुक्ताने जो व्हिडिओ बनवलेला असतो कार्तिकचा, तो व्हिडिओ सुद्धा आता पोलिसांच्या समोर येतो। कार्तिक त्या व्हिडिओमध्ये स्वतःच्या तोंडून कबूल करत असतो की हो मीच ती बॅग स्वातीकडे दिली, स्वातीला त्या स्टोर रूम मध्ये ठेवायला सांगितली आणि या सगळ्यामुळे कार्तिक आता सगळ्या ह्या प्रकरणामध्ये अडकलेला असतो। स्वातीची साक्ष, सावनीने रचलेली खोटी कहाणी आणि मुक्ताने बनवलेला व्हिडिओ यामुळे कार्तिकच्या विरोधात अचूक पुरावे असतात आणि मग मात्र सागर खूप चिडतो। या नालायक कार्तिकने इतका सगळा डाव करत मला अडकवण्याचा प्रयत्न केला। आता तो व्हिडिओ पोलिसांच्या समोर आल्यावरती लगेचच पोलीस कॉन्स्टेबलला कार्तिकला पकडून आणण्याची ऑर्डर देतात। त्यावरती आता मात्र इकडे लगेचच कार्तिकला पकडून आणलं जातं। कार्तिकला पकडून आणल्यावरती तो म्हणतो स्वाती अगं मला माहितीये मी तुझ्यासोबत चुकीचं वागलो, पण खरं सांगू का तर माझा ह्याच्यात काही दोष नाही असं म्हणत पुन्हा एकदा आपली बाजू मांडण्याचा कार्तिक प्रयत्न करतो आणि तो म्हणतो मी खरंच काही नाही केलेलं आहे आणि कार्तिकला समजतं की सावनीने आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलेलं आहे। पोलीस आता सगळे पुरावे पाहतात आणि ताबडतोब कार्तिकला जेलमध्ये टाकायला सांगतात। आता मात्र कार्तिक स्वाती ऐक ना, अगं खरंच मी याच्यामध्ये काहीच नाही केलेलं आहे, मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलंय, तुझं गैरसमज होते असं म्हणत पुन्हा स्वातीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो। पण या वेळेला स्वाती मात्र कार्तिकच्या पूर्णपणे विरोधात असते, कार्तिकची कोणतीही मदत करायला ती तयार नसते आणि मग मात्र कार्तिकला जेलमध्ये टाकून मिहिरला बाहेर काढलं जातं। मिहिरला बाहेर काढल्यावरती इकडे आता सावनी खूप खुश होते आणि ताबडतोब मिहिर आता आपल्याला भेटायला येईल, कारण आपण त्याला सोडवलंय ना, म्हणून ती वाट पाहत असते। पण मिहिर सावनीकडे न जाता तो जातो कार्तिककडे आणि दादूस असं म्हणत कार्तिकला आता सागरला मिठी मारतो आणि सागरला मिठी मारून तो रडायला लागतो, सागर सुद्धा रडायला लागतो। त्याचवरती मुक्ता म्हणते मिहिर तू ठीक आहेस ना? मिहिर म्हणतो हो वहिनी मी ठीक आहे, तू ठीक आहेस ना असं म्हणत तो मुक्ताची चौकशी करतो, सागरची गळाभेट घेतो, सावनीकडे डोंकूनही पाहत नाही आणि त्याच वेळेला मिहिर म्हणतो दादूस तू रडतोयस? सागर म्हणतो नाही रे, आनंदाचे अश्रू आहे ते। मुक्ता म्हणते सागर अहो रडताय काय आता तुम्ही? मग स्वाती, मुक्ता, सागर आणि मिहिर हे चौघजण एकमेकांकडे बघतात आणि हसायला लागतात। फायनली ही लढाई
सत्याच्या बाजूने लागलेली असते, लढाई सत्याने जिंकली गेलेली असते. कार्तिकला जेलमध्ये टाकलं जातं. तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब सावनीला म्हणतात की तुम्ही याच्यावरती सह्या करून घ्या. मग सावनी सह्या करत असते. सावनी सह्या करून वळून बघते, तोपर्यंत सगळा कोळी परिवार गेलेला असतो. एकट्या सावनीला तिथे खितपत ठेवलेलं असतं. सावनीचा नुसता जळफळाट होतो. म्हणजे इतकी रिस्क घेऊन मी मिहिरला सोडवलं, पण मिहिरला पण माझी किंमत नाहीये. आणि मग ती घरी येते. घरी आल्यावर ती घडलेला सगळा प्रकार ती आता इकडे सांगते आणि हर्ष चिडतो. तुला मी आधीच सांगितलं होतं याचा काही उपयोग होणार नाहीये. म्हणजे तो जर का मिहिर जेलमध्ये असताना तर सागरचा राईट हँड जेलमध्ये आहे म्हणून सागर थोडा तरी वीक झाला असता. पण तू काय केलंस, तू या सगळ्या प्रकरणामध्ये मिहिरला सोडवलंस आणि सागरची बाजू स्ट्रॉंग केलीस. यावरती लगेचच सावनी म्हणते, अरे पण तो माझा भाऊ आहे, रक्ताचं नातं आहे आमचं. यावरती हर्ष म्हणतो, तुला हे रक्ताचं नातं आठवतंय ग, पण तुला हे नातं आठवत असलं तरी त्याने तुला विचारलं तरी का, तुझ्याशी बोलायला तरी आला का? तू या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक केलेली आहेस. एक गोष्ट लक्षात घे, आता जोपर्यंत तो मिहिर माझ्या पायाशी येऊन लोटांगण घालत नाही, मला रिक्वेस्ट करत नाही, माझी माफी मागत नाही, तोपर्यंत आपलं लग्न बिलकुल होणार नाही. असं म्हणत आता मात्र इकडे हर्षने खूप मोठी अट टाकत सावनीला पुन्हा एकदा लग्नासाठी डिच्चू दिलेला असतो. सावनी विचार करते, हा असं का वागतोय, आणि ती ऐक ना हर्ष असं म्हणत हर्ष सोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण तरी सुद्धा हर्ष तिकडून निघून जातो. हर्ष निघून गेल्यावरती आता सावनी सुद्धा विचार करते काय करू, आणि ती पुन्हा कोळी परिवाराकडे यायला निघते. इकडे कोळी परिवाराची लग्नाची गडबड चालू असते. मेन्यू काय ठेवायचा, गुलाबजाम ठेवायचे की काय ठेवायचं, बासुंदीपुरी, हे सगळी चर्चा चालू असताना इकडे आता मुक्ता सांगते, सगळी तयारी झाल्यासारखे वागू नका बरं, खूप सारी तयारी होणं आपल्यासाठी बाकी आहे. म्हणजे लग्नामध्ये आमच्याकडे सगळ्यांनी नऊवारी साड्या नसल्या तर चालतील का? यावरती मग मात्र इकडे इंद्रा मान हलवते आणि ठीक आहे. मुक्ता म्हणते, नाही म्हणजे नऊवारी साडीचं सगळं नियोजन आधीच करायला पाहिजे ना, कारण नऊवारी साडीची तयारीच खूप असते. नऊवारी साडीची तयारी असते आणि या सगळ्या तयारीमध्ये सगळं आधीपासून करायला लागतं. यावरती आता मात्र सागर म्हणतो, हो म्हणजे तुम्ही नऊवारी साडीच्या ऐवजी कोळी साडी नेसलीत ना तर ते जास्त छान वाटेल, असं म्हणत मुद्दाम सागर आता मात्र मुक्ताला चिडवायला लागतो. आणि मुक्ता म्हणते, काय कोळी साडी? आणि मुक्ता म्हणते, हा म्हणजे मी थोडासा विचार करून कळवते. यावरती इंद्रा म्हणते, नाही कोळी साडी तुझ्यावरती एकदम छान दिसते. सागर म्हणतो, हो म्हणजे कोळी साडीत तुम्ही खूप छान दिसता. मुक्ता म्हणते, हो म्हणजे तुम्ही बायकांच्या साडीबद्दल बोलताय तर तुमचं आउटफिट सुद्धा आम्हीच ठरवणार आहोत, हे सुद्धा लक्षात घ्या बरं. त्यावरती सगळेजण हसायला लागतात. आणि नंतर मुक्ता सांगते, मिहिर तू काय घालणार ना हे मी आणि तुझा दादूच ठरवू, तू काही त्याची काळजी करू नकोस. यावरती मिहिर मुक्ताकडे पाहतच बसतो. मुक्ता म्हणते, काय झालं मिहिर, अरे असं का पाहतोयस? असं म्हणत ती मिहिरशी बोलत असताना मिहिर तिच्या जवळ येतो. जवळ येऊन तिच्या इथे गुडघ्यावरती बसतो आणि वहिनी माझ्या लग्नामध्ये तू माझी करवली होशील का ग, असं म्हणत मुक्ताला आता करवलीचा मान देतो. मुक्ताच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती म्हणते, हो मिहिर तुझ्यासाठी मी नक्कीच करू शकते इतकं, असं म्हणत फायनली मुक्ताने मिहिरला करवली बनण्यासाठी होकार दिल्यावरती तितक्यात तिथे सावनी येते. सावनी जोराजोरात टाळ्या वाजवायला लागते आणि वा मुक्ता वा, म्हणजे काय डाव खेळलास ग तू, माझ्याच भावाला माझ्याकडून हिरावून घेतलंस, म्हणजे ही कला तुला चांगलीच अवगत आहे ग. म्हणजे दुसऱ्याची वस्तू आपल्याकडे ओढून कशी घ्यायची, तुला मूल होऊ शकत नाही म्हणून तू सईला आपल्याकडे ओढलंस, आता आदित्यला सुद्धा आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतेस. तुला भाऊ नाहीये म्हणून भाऊ म्हणून तू मिहिरला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतेस. मुक्ता बाकी कोणाला तुझे हे डाव कळत नसले तरी सुद्धा मला माझे हे डाव चांगलेच कळतात, तुझे डाव. यावरती सागर म्हणतो, तू इथे का आलेली आहेस आणि मुक्ताला बोलायची तुझी हिंमत कशी झाली, चल इथून चालती हो, या घरामध्ये तुला काही स्थान नाहीये. यावरती मग मात्र इकडे सावनी म्हणते, बघ माझ्या आणि माझ्या भावाच्या मध्ये जर का तू येण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे, माझ्या आणि माझ्या भावाच्या मध्ये यायचं नाही.
चल तू निघ इथून. यावरती मिहिर म्हणतो, कोण भाऊ? मी तुला भाऊच मानत नाहीये. मी तुला याआधी पण सांगितलंय की मी तुझा भाऊ नाहीये आणि मी मुक्ता वहिनीला हा अधिकार दिलाय. तुला मुक्ता वहिनीला काहीही बोलायची गरज नाहीये. तू निघ इथून. त्या दिवशी पण मी तुला सांगितलं होतं बहीण म्हणून तुझा माझा संबंध संपलाय. यावरती सावनी म्हणते, असं म्हणजे रक्ताची नाती अशी तुटतात का? अरे तू जेलमध्ये होतास तर माझा जीव तिळतिळ तुटत होता. मी हर्ष सोबत वाकडं घेतलं. हर्ष नको नको सांगत होता तरी सुद्धा मी हर्ष सोबत वाकडं घेतलं आणि तुला वाचवायला आले. यावरती मग मात्र मिहिर म्हणतो, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, अशा रक्ताच्या बहिणीची मला बिलकुल गरज नाहीये. तू माझी बहिणी नाही, चल निघितून. असं म्हणत मिहिर खूप चिडतो आणि सावनीची पुन्हा हकलपट्टी करतो. सावनी म्हणते, ऐक ना, अरे हर्ष माझ्या विरोधात गेलाय. तो माझ्याशी लग्न करायला तयार नाही कारण मी तुझी मदत केली. तो मला सांगत होता की तू मिहिरची मदत करू नकोस, तरी सुद्धा मी रक्ताच्या नात्याने बहिणीच्या नात्याने तुझी मदत करायला आले आणि ज्या हर्षवरती मी प्रेम करते त्या हर्षला मी गमावले. आज तो माझ्याशी बोलत नाहीये फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. मी इतकं सगळं करून तुझ्यासाठी हे करायला आले होते आणि तू माझ्यावरती उलटा फिरतोस. यावरती मिहिर म्हणतो, अच्छा म्हणजे तू माझ्यावरती केलेले उपकार मला मोजून दाखवण्यासारखे आलेस का? थँक्यू सो मच. माझ्यावरती जे उपकार केलेस आणि मला जे उपकार मोजून दाखवतेस ना त्यासाठी. यावरती सावनी म्हणते, मी हे उपकार मोजून दाखवत नाही. मला खरंच तुझ्याबद्दल प्रेम वाटतं रे भाऊ, म्हणून खरंच मला तुझी काळजी वाटते म्हणून मी इकडे आले आहे ना. असं म्हणत आता मात्र सावनी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती सांगते, तुझ्यामुळे हर्षने माझ्यासोबत नातं जोडलंय. त्याने माझ्यासोबत लग्न करण्यासाठी नकार दिलाय. आता तूच काहीतरी करून हर्ष आणि माझं नातं जोडू शकतोस. असं म्हटल्यावरती आता मात्र मिहिर चिडतो आणि बघ, तुझ्या आणि हर्षच्या नात्यामध्ये पडण्याचा मला काही गरज नाहीये. अगं या घरामध्ये तुला खूप सुख संपन्न राहत होतीस तू. सागर जीजू तुझ्यावरती खूप प्रेम करत होते पण तू काय केलंस? तुझा भरला संसार सोडलास, भरला संसार मोडलास आणि त्या हर्षकडे गेलीस. तर तुला ही शिक्षा इतकी मिळायलाच पाहिजे ना. यावरती आता सावनी सांगते, मी या घरात सुखी नव्हते, सागर सोबत सुखी नव्हते. हर्ष माझ्यावरती प्रेम करतो, मी हर्षवरती प्रेम करते, मी त्याच्यासोबतच सुखी राहीन. पण आज तुझ्यामुळे तो माझ्याशी लग्न करायला तयार नाहीये. मिहिर हे सगळं तुझ्यामुळे झालंय. असं म्हणत असतानाच इकडे इंद्रा चिडते आणि हे बघ, तुझा तो 6 फुटी बैल आणि तू जे काय करायचं ना ते तिकडे करा. इथे येऊन त्या 6 फुटी बैलासाठी आमच्याशी काही बोलायची तुला गरज नाहीये. हे बघ, तू इथून निघ. तर तुझा 6 फुटी बैल आणि तू काय झक मारायची ते तिकडे मारा. असं म्हणत इंद्रा आता खूप घाणेरड्या शब्दामध्ये सावनीचा अपमान करते. यावरती मग मात्र सागर म्हणतो, आई तू तुझं तोंड अजिबात खराब करू नको. हिच्या नादी लागायची तुला काही गरज नाहीये. कसं आहे ना, माझं आणि मुक्ताचं लग्न झालंय. आता मिहिर आणि मिहिकाचं पण लग्न होईल, नंतर कोमलचं पण लग्न होईल, मग लकीचं पण लग्न होईल. पण ही सावनी आणि हर्ष यांचं लग्न कधीच होणार नाही. कारण कसं आहे ना, एखाद्याचा संसार मोडून जेव्हा आपण आपला संसार उभा करण्याचा विचार करत असतो ना तर ते कधीच होत नसतं. या सावनीचं आणि हर्षचं लग्न कधीच होणार नाही. ही सावनी अशीच राहणार. असं म्हणत सागर आता सावनीवरती खूप चिडलेला असतो आणि तावातावात बोलत असतो. यावरती मिहिर म्हणतो, हो, कारण हिने ना दुसऱ्यांची कधी कदरच केली नाही. या घरामध्ये असताना या घरच्या लोकांनी हिला किती प्रेम दिलंय हे मी पाहिले, पण या लोकांना फसवून ही तिकडून निघून गेली होती. त्यामुळे हिला या घरामध्ये पुन्हा थारा तर नाहीच. त्यामुळे आता निघ. पुन्हा 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 मला तुझा अपमान करायला लावू नकोस. पुन्हा पुन्हा तुला मला बोलायला लावू नकोस की तुझा माझा बहिणी भावाचा संबंध संपलेला आहे. हो, आजपासून तू माझी बहीण नाहीयेस. माझी बहीण फक्त मुक्तावहिनी आहे आणि करवलीचा अधिकार मी फक्त मुक्तावहिनीला दिलाय. यावरती सावनी म्हणते, असं काय करतोयस मिहिर? आज तुझ्यामुळे हर्ष सोबतचं नातं तुटले आणि हर्षने मला अट घातलेली आहे. हर्षने मला अट घातली की जर का तू भाऊ या नात्याने त्याच्याकडे आलास आणि भाऊ या नात्याने त्याच्याकडे येऊन जर का तू माझ्या लग्नाची मागणी घातलीस त्याच्यासमोर तर आणि तरच तो माझ्याशी लग्न करेल. तर माझ्यासाठी इतकं करू शकतोस ना तू मिहिर? माझ्यासाठी इतकं कर. तू एकदा घरी ये, हर्षला माझ्या आणि त्याच्या लग्नासाठी गळ घाल. भाऊ म्हणून तू एकच माझा नातेवाईक आहेस. तू जर त्याला गळ घातलीस ना मग तो लग्नाला नकार नाही देणार. माझा संसार बसवणं हे तुझ्या हातामध्ये आहे मिहिर. प्लीज मिहिर, माझ्यासाठी इतकं कर. असं म्हणत सावनी मिहिर समोर हात जोडत असते आणि सांगते, प्लीज
प्लीज हर्ष सोबत येऊन बोल. आता ऍक्च्युली हर्षने माफी मागायला सांगितलेली असते. हर्षने सांगितलेलं असतं की मिहिर माझ्यासोबत येईल, पाय धरेल, माझी माफी मागेल, तेव्हाच मी तुझ्यासोबत लग्न करेन. पण इकडे सावनी सांगत असते की तू मागणी मागायला ये. डायरेक्ट माफी सांगितलं तर मिहिर नकार देईल, मग मागणी मागायला ये. त्या निमित्ताने मिहिर येईल, हर्ष सोबत बोलेल आणि निदान हर्ष सोबत काही बोलला तर पुढे गोष्टी सुरळीत होईल अशी सावनीची चाल असते. पण ह्या सावनीच्या बोलण्यामुळे मुक्ताला खूप वाईट वाटतं. म्हणजे जर का मिहिरच्या बोलण्यामुळे सावनीचं घर बसणार असेल, सावनीचं हर्ष सोबत लग्न होणार असेल तर मिहिरने हे करायला पाहिजे. पण मिहिर हे करायला तयार नसतो. मिहिर म्हणतो तू आणि तो हर्ष या दोघांची माझं काही नातं नाहीये, माझं काही देणं घेणं नाहीये. तुम्हाला दोघांना जे करायचंय ते तुम्ही करा, तुमच्या दोघांच्या मध्ये पडणार नाही. मी कधीही हर्षकडे तुझ्या लग्नाची मागणी घ्यायला येणारच नाही, कारण तुझा माझा काही संबंधच नाही असं म्हणत आता रागारागात मिहिरने नकार दिलेला असतो. आणि त्यावरती आता मात्र इकडे सावनी हदरते. म्हणजे तिच्या बाजूने कोणीच राहिलं नसतं. न सागरला तिने आधीच सोडलेलं असतं, कोळी परिवार पण दूर झालेला असतो, सई गेलेली असते. आता आदित्य लांब जाण्याच्या मार्गावरती, त्यानंतर मिहिर बोलत नसतो आणि आता हर्ष सुद्धा लांब जाणार. म्हणजे सावनी एकाकी पडणार असते. मिहिर म्हणतो तू त्याच लायकीची आहेस, तू एकटीच राहण्याच्या लायकीची आहेस. मग मात्र आता रडत असती मुक्ताकडे येते आणि मुक्ता बघितलंस, आज माझ्याकडे एकही नातं नाही, सगळी नाती तू माझी हिरावून घेतलीस. आज माझा मिहिर सुद्धा मला काही मदत करायला तयार नाही, त्यामुळे हर्ष पण मला दुरावणार आहे. मुक्ता म्हणते मी तुम्हाला वचन देते की या सगळ्यामध्ये मिहिर स्वतः हर्षकडे येईल, हर्षकडे येऊन तुमच्या लग्नाची मागणी घालेल आणि तुमचं लग्न जुळेल असं म्हणत मुक्ताने सावनीला वचन दिलेलं असतं. सावनीला वचन दिल्यावरती मग मात्र सावनी तिच्याकडे पाहत बसते. इतकं सगळं होऊन सुद्धा मुक्ताच्या चांगुलपणाने कोळी परिवार भारावून जातो. म्हणजे मुक्ताने सावनीला वचन देऊन आपला चांगुलपणा दाखवलेला असतो आणि या सगळ्यामुळे आता मात्र मुक्ताचं स्थान कोळी परिवाराच्या मनामध्ये उंचावलेलं असतं.